दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामधून सोनम वांगचुक यांना जे दिल्ली पोलिसांनी उचललेलं आहे रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पार्कच्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळती भव्य असं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनाची तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे। सध्या माझ्यासोबत जे आहे आमदार महेश सावंत सर आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीनं या आंदोलनाची पार्श्वभूमी असणार आहे? आज देशाचं भवितव्य आपली युवा पिढी आहे आणि युवा पिढीचं भवितव्य अंधारात आहे। एखादा मुलगा किंवा विद्यार्थिनी वर्षभर अभ्यास करते एखाद्या परीक्षेसाठी आणि परीक्षा देणार त्याच्या आदल्या दिवशी परीक्षा कॅन्सल होते। त्यांचं मनोधैर्य कुठेतरी 2-4 जणांनी आत्महत्यासुद्धा केली असं तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं। अशा गोष्टी जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असेल तर सरकार काय करते? आज सरकार एक हाती सरकार आहे। सरकारकडे बाकी ते सगळं करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, परंतु मुलांचं भवितव्य अंधारात ठेवण्यातसुद्धा त्यांना इंटरेस्ट वाटते। नीटची परीक्षा रद्द केली, बाकी पेपर फुटीमुळे रद्द केलं, ह्या प्रकार घडले ना। म्हणजे ही आजची नाही, ही कित्येक वर्षाची परंपरा आहे। ती परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीने पेपर लिहायला पाहिजे, स्वतः मेहनत करून लिहायला पाहिजे। नाही तर मोठमोठे क्लासेस हे पेपर फोडतात आणि मग तेवढाच अभ्यास करतात आणि ते फर्स्ट येतात आणि मग ॲडव्हर्टाईज देतात। आमच्या क्लासेसचे सगळे विद्यार्थी 99% मिळाले, कसे मिळतात त्याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे। सरकार बाकी सक्षम सरकार आहे, सगळ्या बाबतीत पुढे सरकार आहे, परंतु मुलांच्या परीक्षेमध्ये परंतु तेवढाच भ्रष्टाचारामध्ये सुद्धा सरकार तेवढंच पुढे। निश्चितच सोनम वांगचुक यांना जेव्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा अन्नत्याग सुरू केलेला आहे आणि दुसरीकडे आज अभिजित दीपकेचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कसं आहे बघा, आज ते काय स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी कोण काय करत नाही। आज सुद्धा आम्ही इथे पाठिंबा दर्शवतोय, आम्ही आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही करत। आज तरुण पिढी कुठेतरी बर्बाद होते, तरुण पिढीला पुढे आशेचा किरण दिसत नाही आणि तो किरण दिसण्यासाठी एक सिस्टमॅटिक सिस्टम चालू होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी कोणीतरी विरोध करायला पाहिजे, नाही तर त्यांचा मनमानी कारभार होईल। मग असे कितीतरी क्लासेस ओपन होतील आणि लोकांना त्या 10च्या आत त्या नीटच्या परीक्षेत 100-200 मेरिटमध्ये बसवतील आणि पण पैसे घेतील लाखो रुपये मुलांकडनं आणि त्याचा फायदा त्या जो पेपर फुटीला होतो आहे त्या लोकांना पैसे वाटण्यामध्ये त्यांचे अर्धे जातील। एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि काल लोकसभा सचिवालयाकडून जे आपल्या ठाकरे सेनेमधून 6 खासदार गेले होते त्यांना सुद्धा मान्यता दिलेली आहे। बघा, हे काय आम्ही गेल्या 4 वर्षापासून गृहीत धरलं आहे। हम करे सो कायदा आहे सध्या महाराष्ट्र आणि भारतामध्ये। तुम्ही बघा ना, आता SRIच्या माध्यमातून किती चुका आहेत, किती जणांची नावं गाळण्याचा ते भाजपचे सगळे बघा, आम्ही नावच गाळण्यासाठी SRI स्कीम चालू केली SRI। त्यामुळे ते काय करतील काय नाही बघा, जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ते काही करू शकतात। सूर्याला पण सांगतील थोड्या दिवसानं पूर्वेला नको पश्चिमेला उगवायला सुरुवात कर, एवढी सुद्धा ताकद आहे त्यांच्यामध्ये। आपलं जे काल उद्धव ठाकरे यांनी जे रामचरित्र जे चालू आहे त्यावर रामरक्षा जे चालू आहे त्यावरती एकनाथ शिंदेंनी टीका केली की अगोदर स्वतःच्या पक्षाची रक्षा करा, त्यानंतर शिंदेच्या ठाकरेवरती। बघा, आम्ही सक्षम आहोत आमचा पक्ष सांभाळायला, पण आम्ही कुठली फोडाफोडी करत नाही, इकडचे उचलून तिथे नेत नाही। तुम्हाला सुद्धा ह्या बाळासाहेबांनीच तयार केलेलं आहे, आम्हाला सुद्धा बाळासाहेबांनीच तयार केलेलं आहे। म्हणजे शिवसेना ही आयत्या बिळावरती नागोबा कधीच नव्हती, ती फक्त कार्यकर्त्यांना नेत्यांना तयार करते। एकनाथ शिंदे साहेबांना पण त्यांनीच केलेलं आहे ना, बाळासाहेबांच्या कुशीतच तयार झालेले आहेत ना, ते काय घरी बसून झालेले नाहीत ना। त्यांनी अशी टीका करू नये, त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळावा, आमचा पक्ष आम्ही सांभाळणार। कुठे आम्ही तुमच्याकडे उपदेश मागायला आलो आहे की आमचा पक्ष सांभाळायला या म्हणून? आम्ही आमचा पक्ष एवढ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा आमचे आमदार निवडून आले, आमचे त्यावेळेचे खासदार निवडून आले, नगरसेवक निवडून आले ना। तुम्ही किती मोगलाई केलेली, परंतु या मोगलाईला पण टक्कर दिली आम्ही। लोकसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे हा कायदा तपासूनच दिलेला निर्णय, असं संजय देशमुख जे आपल्यामधून गेलेले आहेत असेल, मला काय माहिती नाही। काय त्यांनी त्यांच्या कायद्याच्या कसोट्यात बसवलं असेल आणि कधी निर्णय दिला तर त्या निर्णयाला मी विरोध करत। गेले ते गेले ना, त्याला बघा, गेले ते गेले, त्यांना काय ते तिथे राहिले आणि इथे राहिले, गेलेले गेलेच, आम्हाला काय त्याचा देणं घेणं नाही। नवीन तयार होतील हो, इथे पण गेले ना, नवीन नेतृत्व तयार झाले, असं काही नाही। तर उद्या मी पण कुठे शेण खाल्ला तर दुसरा नेतृत्व तयार होणार आहे, त्याच्यामुळे कोण कोणामुळे इथे अडत नाही।
सामाजिक कार्य असू दे, कुठलाही कार्य असू दे. मागे म्हटले, आम्ही लहानपणी ऐकलेलं आहे, इंदिरा गांधीजी चा निधन झाल्यानंतर देश कसा चालणार. देश चालला ना. तसं इकडचा माणूस तिथे गेला म्हणून काय फरक नाही पडत आहे. पक्ष त्याच उभेरीने उठणार. हे अभिनेता हा आमिर खान आहे, त्यांना लॉरेन्स फिशरी यांना जी धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा कुठेतरी सतर्क झाल्याचं याकडे तुम्ही कसं बघता? बघा, सुरक्षा यंत्रणा ही मागे आमच्या भर विधानसभेत आमच्या आमदारांनी सांगितलं आहे. तुम्हाला पण माहिती आहे ना कोणता आमदार आमचा अकोल्याचे. त्यांनी भर विधानसभेत तिथे सभात्याग करून तिथे बोलले की लक्ष वेधलं आहे सरकारचा, की अशा धमक्या देतात. सरकार त्याच्यामध्ये एवढं काय इंटरेस्टेड नाही. ते विरोधकांना धमक्या देतील ना, ते बोलतील चांगलं आहे. त्यांच्या पक्षातला कोणाला दिला तर 4 पोलीस वाढवतील. निश्चितच या ठिकाणी आज हे होते महेश सावंत आमदार. आणि आजचा जो मोर्चा आहे, जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते येणार आहेत. आणि जे देशामध्ये जे चालू असलेली जी कायदा सुव्यवस्था आहे, जे प्रश्न आहेत, यावरती त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.